होता ना कामाला? हा मग लगेच आला बाई. अगं 2 भाडी मारली झाला आजचा धंदा. ये बघ आजची कमाई ठीक आहे. असंच रोज कामाला जात जा बर का. आता नवीन जागेत आलोय म्हणल्यावरती शुभूला बी थोडी मदत होईल की नाही. मग जाणारच मी कामावर. जायला पाहिजे. मग अगं भारीच आहे की तुमचं घर. हे एकच नंबर. स्वीटी, हा तू इथं काय करायलीस? इथं काय करायलो? अहो तू मस्त भेटाय आलो. होय, आता तुम्ही माझ्या घरात जरी राहत नसलं का नाही तरी बी तुमची जुनी मालकीन तर मीच आहे. आता तू आमची कुणी बी नाहीस. हो, असं कसं? एकदा का नातं जोडलं का असंच तुटत नसतंय ते. नात्याची जाणीव आहे तुला? नात्याची जर जाणीव असती तर एवढं समजा घडलंच नसतं ग. तुम्हासनी बी माझ्या भावनांची जरा जरी जाणीव असते का नाही तर एवढं समजा बोललंच नसतं. हे बाई, तुझ्याशी भांडायला तुझ्याशी वाद घालायला माझ्याकडे येळ नाही. मग माझ्याकडे टाइम आहे का? हा, मी पण बिझीच आहे. पण मला सांगा, तुमचा शुभू कुठे हो? दिसना झालाय कुठं. तुला काय करायचं? तू कुठं आहे कुठं नाही ते, आणि त्याच्याशी काय का संबंध तुझा? त्याच्याशी माझा काहीच संबंध नाही, बरोबर आहे. पण हाय कुठं शुभू? हा, मला का नाही तुम्हासनी एक गुड न्यूज द्यायची आहे. एकदम भारी न्यूज आहे. पण त्याआधी का नाही तुम्ही जरा तोंड गोड करा. हा, तुमच्यासाठी खास मिठाई आणली एकदम भारीवाली. घ्या, तोंड गोड करा आत्या. असं काय करायलाय? अहो खास ही खुश खबर देण्यासाठीच तर मिठाई आणली. घ्या घ्या, तोंड गोड करा. काय झालंय ते सांग आधी. सांगतो की काय आहे. ही खुश खबर पूर्णतः माझ्यासाठी खुश खबर आहे, पण तुमच्यासाठी दुःखद किंवा आनंदाची असू शकते. कसली खुश खबर? सांगतो सांगतो की अहो तुमच्या शुभूला का नाही पोलीस पकडून घेऊन गेल्यात. काय? अहो खरं तेच सांगालोय मी. आणि ठाऊक आहे का पोलीस कशा पायी घेऊन गेल्यात त्याला? हा, श्रावणीच्या नादात. श्रावणीसाठी काहीतरी भांडण केलं त्याने इन्स्पेक्टरवर हात उचलला. इन्स्पेक्टरवर असं कोण करत्यात होय? आता त्यानं कायदा हातात घेतला. मग कायदा कायद्याप्रमाणे काम करणारच हाय का नाही? हा, सांगितलं होतं ना खुश खबर आहे. हा, आणि स्वीटीचं तर काय, स्वीटी माफ करल, पण इन्स्पेक्टरचं काय, तो माफ करल का? आणखी एक सांगतो, विश्वंभर साहेबांच्या घरात ज्या पोरीनं हल्ला केला होता त्या पोरीला श्रावणीनंच घरात आणलं. पण श्रावणीत एवढी हिंमत नाही. ती तर फुसकाबारच आहे ना. ह्या समजायला पण शुभूचीच साथ असणार. ए स्वीटे, काय बी काय बडबड करतेस ग तू? विश्वंभर साहेबांना देव मानतो शुभू. तो त्यांच्या विरोधात असं काय बी करणार नाही. अगे स्वीटे, अगं का आमच्या माग हात धुवून लागल्यास ग? कारण नसताना का उगा त्रास देतेस? अहो त्रास तर आता शुभूला होणार आहे. होय, लई त्रास होणार आहे. श्रावणी संकट मिळून एवढा मोठा कांड केला ना त्यानं. त्याची शिक्षा तर त्याला मिळायलाच पाहिजे. आता ह्या समजायची शिक्षा तर मिळणार मला वाटायलंय. पोलीस का नाही त्याला 3rd डिग्री देतील, चक्कन सोलूनच काढतील त्याला. काय करतात सांगू का? बर्फाची लादी घेतात, त्याच्यावर माणसाला झोपवतात, दांडकू घेतात आणि दन 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 थोपटून काढतात. तोरी बी नाही ऐकला तर उलटा लटकवतात, खालून मिरचीची दोरी देतात. आणि तोरी बी कबूल नाही केलं तर जखमा झालेला असतात का नाही त्याच्यावर मीठ चोळतात. लई डेंजर कारभार आहे सांगालोय मी. 3rd डिग्री लई वाईट. स्वीटे गप राहा तू.
काय झालं ते आम्ही बघून घेऊ, तू जा इथनं. सांगितलं होतं का नाही खुश खबर आहे? घ्या तोंड गोड करा की. नको तू मस्ती, मीच माझं तोंड गोड करतो. रुद्र श्रावणीला प्रश्न विचारून त्रास तर देत नसेल ना हो? चुकून श्रावणीकडनं चुकीचं काही निघालं तर तो तिला अडकवणार नाही ना हो? बोलून घ्या. शुभू, श्रावणी, या रुद्रनं तुला उलट सुलट विचारून त्रास द्यायला नाही ना हो? हे बघ, त्याला हवं ते वधवून घेण्यासाठी तो काय बी करेल. हे बघ तू शांत हो. मला काही त्रास दिला नाही त्याने. हे सगळं ना ते मुद्दामून करायला लागलाय. श्रावणी, ही FIR ची कॉपी. बरोबर ऐकलं तुम्ही. शुभंकरवर FIR फाईल झाली. रुद्र सर, तुम्ही हे माझ्या रागापोटी मुद्दामून करायला लागले हे दिसा लागले मला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रावणीवर चुकीचे आरोप करायचे नाहीत, कारण ती निर्दोष आहे. ती जगातली कुठली बी चुकीची गोष्ट नाही करू शकत. आणि ती स्वतःच्या बाबांवर हल्ला करायचा विचार करेल. अहो काय बोलताय तुम्ही? तेव्हा पुन्हा हे सगळं आरोप करायच्या आधी शांत हो शुभू. सर सॉरी, खरंच सॉरी. शांत हो ना. श्रावणीचा फोन आहे. बोल बोल. हॅलो श्रावणी, हा काकू बोला. सॉरी, मी आत्ता मिस कॉल बघितली. माझ्या शुभूला पोलीस खरंच पकडून घेऊन गेलेत का ग? तुम्हाला कसं कळलं? अगं स्वीटी आली होती. खरं आहे का हे? हो, पण काकू हे बघा, तुम्ही घाबरू नका आणि ते स्वीटीच्या बोलण्याकडे तर अजिबात लक्ष देऊ नका. मी आहे इकडे. शुभूला काही होणार नाही. अरे देवा, हे समजा असं कसं झालंय? श्रावणी, आम्ही येतो तिकडं. नको तुम्ही नका येऊ. अगं पण का? हे बघा, पोलीस काही तुम्हाला शुभूला भेटू देणार नाहीत आणि मी आहे ना इथे. मी त्याला जामीन मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करते. हे बघा, विश्वास ठेवा, शुभू लवकरच घरी येईल.